शिक्षण क्षेत्रात किती भ्रष्टाचार झाला. नेट परीक्षेत आपण पाहिलं की कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. लोक म्हणतात शेती व्यवसाय हा घाट्यात गेला. मग त्यानंतर दुसरा पर्याय राहते व्यवसायाकडे तरुणांनी वळावं. पण या व्यवसायात तरुण वळल्यानंतर त्या तरुणांचा घात कसा होतोय याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्यासमोर हे दादा. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव काय? सचिन तायडे. सचिन तायडे. हे सचिन तायडे भाऊ आहेत. मी जेव्हा आरटी ऑफिसमध्ये गेलो आणि आरटी ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं फायनान्स आणि यांचं थोडंसं तिथं वाद झाला. तो वाद पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचे बेतात होता. पण मी सहज विचारलं की दादा असं काय झालं की तुम्ही फायनान्समध्ये घेतलेल्या ट्रकचे पैसे भरू शकले नाही. पण जेव्हा सचिन दादांनी सांगितलं की दादा या सोफियात जे फुकट वाटले जाते त्या भरोशावर आम्ही ट्रक घेतले आणि त्यांनी 50 रुपये टनाच्या राखेचे पैसे 200 रुपये टन लावले. त्यामुळे आज ते राख न विकल्यामुळे तिथं आमचे धंदे स्टॉप झाले आणि आमच्या ट्रकच्या किस्ता ह्या रोखलेल्या आहेत. विशेष काय झालं? सोफियाने काय केलं? सोफियाने असं केलं का पहिले रतन इंडिया पॉवर प्लॅननं का आम्हाला पहिले समजा ते 1470 रुपये पावती देत होते. पावती म्हणजे एका ट्रकचं ते एका ट्रकचं हा. ते भरून 1470 घ्या. भरून घ्या, किती की भरून घ्या. हा. मग आमचं चाललं समजा 1-1.5 वर्ष असं. अच्छा. हा हो. म्हणजे तुम्ही मग त्याच्यावर ट्रक घेतला? ट्रक घेतला, हा. नवीन ट्रक घेतला. हा. माझी इन्स्टॉलमेंट आहे 1 लाख रुपये बापा बाबा. महिन्याची की वर्षाची? महिन्याची. महिन्याची. बापा. हा. तर मग आता हे 1 महिना झाला बंद झालं पूर्ण. म्हणजे तुमचं इन्कम त्या ट्रकच्या माध्यमातून सर्व स्टॉप झालं. स्टॉप झालं. हा. आता तुम्ही सांगा 1 महिना जर आपण घरी जर राहिलो, स्वतः मी समजा चालक मालक आहो, हा. मजुरीच्या भरोश्यावर मी ट्रक घेतला. हा. म्हणजे दुसरे जिकडे राहिले असताना जेव्हा तुमच्या लक्षात आलं की याच्यातून थोडीशी कमी आहे म्हणून तुम्ही स्वतः ट्रक घेतला. हा. बरोबर. मग त्या उद्देशावर आपण ट्रक घेतला. आता तुम्ही सांगा 1 महिना जर कंटिन्यू उभा राहिला तर आपण इन्स्टॉलमेंट कायच्या माता भरा. म्हणजे याच्यासाठी तुमचं त्या आरटीओ ऑफिसच्या समोर. हा तेच. बरं, असं तुमच्यासारखे ज्यांनी हे उद्योग धंदे लावले असे किती ट्रकवाले आहे? असे तर ग्रुप मधले 500 लोक आहे. म्हणजे येणाऱ्या 500 लोक सोफियाचे जे राख होती ते फ्री मध्ये देत होते. आज त्या राखेचं त्यांनी 200 रुपये टन असा भाव लावला. मग 200 रुपये टनानं राख घेतल्यानंतर तुम्ही ते बाकीच्यांना जर विकली तर त्यामध्ये प्रॉफिट होऊ शकते ना. कशासाठी तुमच्या किस्ता रुकतात? आमच्यापासून घेईन कोण? मला एवढं सांगा, जर जागेवर 6,000 रुपयाची गाडी झाली तर आमच्यापासून गिराईक काय भाव? आता हे राख कोणाला विकता? आता ठप्पच आहे ना. विकाव कोणा? पहिल्यांदा कोणाला विकत होते? विटा भट्टेवाल्याने. अच्छा. म्हणजे वेस्टेड राख विटा. म्हणजे ते विटीच्या कामी. म्हणजे असं म्हणायचं हरकत नाही की आता समजा ते विटीवाल्याला तुम्ही जर राख दिली त्या विटीचे भाव वाढतील. गरीब काय भावात घेणार? आता ह्या तुमच्या ह्या 1 महिन्यापासून थप्प आहे तर त्यांनी विटावाल्यांना असा कोणता सोर्स केला की आपण राखीच्या बदलीत दुसरं काही घ्या? असं काहीच नाही. म्हणजे बंद आहे त्याचा व्यवसाय. म्हणजे सोफियाच्या नियमामुळे आज वीट भट्टा जो मालक आहे त्याचा व्यवसाय अडखळीत आला. त्यांनी वीट भट्टा बंद केला कारण की राख महाग झाली. त्यानंतर त्या वीट भट्ट्यावर जे मजूर ते लेबर चार्ज जास्त वाढल्यामुळे तेही ठप्प झाले. आणि अशाच प्रकारे यांच्या ट्रकवर जे लोन खाली करणारे नाही डंपर आहे म्हणा. हा, डंपर आहे. तर एक प्रकारे यांच्या ट्रकवर जे लोन झालं म्हणजे एकाकडे विषय लोक घेतात की उद्योग धंद्याकडे वळल्या आणि उद्योग धंद्याकडे वळल्यानंतर आज किती लाखाचा ट्रक घेतला तुम्ही? 65 लाखाचा ट्रक आहे. म्हणजे 65 लाखाचा ट्रक येणाऱ्या काळात हे जे 500 ते 700 लोक आहेत, काही त्यामधले घरचे चांगले लोक असतील, पण अशा लोकांना ते जर समजा 1 लाख रुपये किस्त भरल्या गेली नाही तर येणारा काळ हा यांना आत्महत्या केल्याशिवाय मार्ग आहे का? मग यांनी जर आत्महत्या केली तर यांच्या मुलाबाळाचं कसं, पत्नीचं कसं, कुटुंबाचं कसं? म्हणजे या सोफियाच्या या क्षुल्लक गोष्टीवरून किती कुटुंब आणि किती घरं बर्बाद होतात असं म्हणण्यास की हरकत नाही. गन्ना खबरला युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामन जगदीश बोडे. धन्यवाद.